कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, आता का फोन केलायस? तिकडे काय चाललंय ते विचारायला फोन केलाय। काय करतात आशू आणि शिवा? आशू आणि शिवा नाहीये तिथे। आशूने इथे राहायला नकार दिलाय। का? म्हणजे ते आता तुमच्या सोबत राहत नाहीयेत? नाही। का? काय काय झालंय? काय काय होणार आहे? आशूचा इगो आडवा आला आणि शिवाने त्याला सपोर्ट केलं। म्हणजे ते आता तिकडे राहतात गॅरेजवर? हो। राजवाडा सोडून झोपड्यात राहायला गेलाय। नाही, झोपडं तरी परवडलं, कुराड्यात राहायला गेलाय तो। वा, म्हणजे आता जर हे आईला समजलं तर आई आणखीन चिडेल। हे तुला आनंद काय होतोय? मला इथे किती त्रास होतोय ना, तुला कळत नाहीये कृती। तू काही करून आशू आणि शिवाला इथून घेऊन जा। का? का काय? तिच्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतोय। चंदन इथे घरी येऊन राहतोय, माझ्याशी विचित्र वागतोय, मला ब्लॅकमेल करून हवं ते सगळं करून घेतोय। तुला माहितीये आशू आणि शिवाचं औक्षण केलं मी गॅरेजवर। आशू समोर तो उभं राहत नाहीये मला। मग एक काम कर ना, तूच लवकरात लवकर काहीतरी कर। नाहीतरी आशू तुझ्या समोर आहे ना, बोल आशूशी। काय बोलू? तो तोंडही बघत नाहीये माझं, आणि त्यात हा चंदन। अय, हा चंदन? अहो चंदन, नवरा आहे ना मी तुझा, माय डिअर बायकू। हा? चंदन आलेत, मी नंतर बोलते। गॅरेजवर राहतोय, आईला सांगू? काय? कुठे काय? फोन का ठेवला? नाही, काही नाही, सहज म्हणजे नंतर बोलते। का? नाही, काहीतरी महत्वाचं असेल ना बोलायचं। काय? नाही नाही, महत्वाचं नाहीये, मी नंतर बोलते। नंतर बोलते? मग आत्ता काय करूया? मी सांगू? ते बघ बघ, खूप काम केलं बाबा, आता जरा आराम करतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।